Standard 8th Subject General Science. In this video, we are going to discuss about model question paper for unit test first. Students, in today's video, we are going to discuss about model question paper of unit test first. So this question paper, so हा जो क्वेश्चन पेपर आहे तर त्याचे मार्क्स मार्क्स आर 20 मार्क्स and time for this is for 40 minutes. 20 मार्क्सचा काय हा क्वेश्चन पेपर असतो आणि टाइम त्याला आहे 40 मिनिट्सचा. So this is the format for the unit test question paper. So you know the syllabus is first 4 chapters for the unit test. The question first see here, write the correct option in front of the statement. Correct option काय करायचं आपल्याला याच्यामध्ये लिहायचा आहे. तर कुठले करेक्ट ऑप्शन्स आहेत तिथे ऑप्शन दिलेले आहेत याच्यापैकी करेक्ट ऑप्शन चूज करायचा आपल्याला त्याच्या बॉक्स मध्ये काय करायचं आहे त्या ऑप्शन लिहायचा आहे किंवा आन्सर तुम्ही इथे लिहू शकता. सो सी व्हाट इज द फर्स्ट क्वेश्चन, डिसीज हेपॅटायटिस कॉज्ड बाय. सो ऑप्शन्स आर देयर, बॅक्टेरिया, प्रोटोजोआ, व्हायरस. तर याच्यावरती हेपॅटायटिस जो आहे तर तो व्हायरसेस मुळे होणारा काय आहे डिसीज आहे. सो सी हियर सी ऑप्शन और राइट हियर आन्सर व्हायरस. ओके, now second one is the unit of force in SI system. तर फोर्स युनिट जे आहे तर ते काय आहे न्यूटन आहे. सो हियर ऑप्शन काय येणार आहे बी येणार आहे. इथे आन्सर तुम्ही लिहू शकता न्यूटन. सो दिस इज द क्वेश्चन फर्स्ट ए. फॉर दिस फर्स्ट क्वेश्चन देर आर 2 मार्क्स. 2 मार्क्स साठी काय हा क्वेश्चन विचारला जाईल. याच्यानंतर क्वेश्चन फर्स्ट मधला बी, मॅच द फॉलोइंग पेअर्स, जोड्या जुळवा. फॉर दॅट 2 मार्क्स. 2 मार्क त्याच्यासाठी पण याच्यामध्ये ग्रुप फॉर ए अँड ग्रुप आर देअर, बी ग्रुप इज देअर अँड पेअर दीज 2 ग्रुप्स थॉम्सन अँड रुदरफोर्ड. अँड हियर ऑप्शन्स आर न्यूटन, स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट अँड इलेक्ट्रॉन्स. आता याच्यामध्ये थॉम्सन आणि रुदरफोर्ड जे आहेत तर त्याच्या थेरीज आपल्याला माहिती आहेत. थॉम्सन एक्सप्रेस द इलेक्ट्रॉन्स, त्यांनी काय केलं आहे इलेक्ट्रॉन्स एक्सप्रेस केलेले आहेत. त्याच्यामध्ये हा ऑप्शन सी येईल. रुदरफोर्ड जे आहे सो रुदरफोर्ड जे काय स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट आहे हे तुम्हाला माहिती आहे. सो हे ऑप्शन काय येणार आहे बी येणार आहे. नाउ दिस इज द फर्स्ट क्वेश्चन अँड बी सब क्वेश्चन इज बी. याच्यामध्ये हा ए आणि हा बी आहे. Write down the answer the questions in your notebook. Then see question 2, answer the following questions. आपल्याला काय करायचे त्याच्यामध्ये क्वेश्चन दिलेत त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन सी, राइट एनी 2 कॅरेक्टरिस्टिक ऑफ फंगस. फंगस जे आहे तर त्याचे कोणतेही काय करायचे 2 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला द्यायचे आहेत. सो इथे मी आन्सर दिलेला आहे. सी हियर these are eukaryotic organisms and some are unicellular and others are visible with our naked eyes. Saprophytic and they absorb their food from decaying organic matter. याच्यात कुठलेही अदरचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल these are found on the decaying matter and dead bodies of the plants and animals. किंवा they reproduce sexually and asexual by cell division or by budding. हे पण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. किंवा these are non-green eukaryotic heterotrophic organisms and the most of that are saprophytic. Then their cell wall is made up of tough and complex sugar that is called as chitin. Then some fungus are thread-like and many nuclei present in the cytoplasm. तर अशा काही जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर त्याच्यापैकी कोणतेही काय करू शकता तुम्ही 2 कॅरेक्टरिस्टिक्स लिहू शकता. अँड फॉर दॅट 2 मार्क्स आहेत. याच्यासाठी 2 कॅरेक्टरिस्टिक्ससाठी किती आहे 2 मार्क्स आहेत.
याच्यानंतर क्वेश्चन जो सेकंड आहे, आता ए झालं. आता याच्यानंतर क्वेश्चन बी जो आहे तर तो बघा, सॉल्व फॉलोइंग एक्झाम्पल. आता इथे काय दिलं आपल्याला, एक्झाम्पल दिलेलं आहे आणि ते एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. कोणतं एक्झाम्पल आहे बघा इथं, द एरिया ऑफ द बॉटम ऑफ द टिफिन बॉक्स इज 0.25 मीटर स्क्वेअर अँड वेट इज 60 न्यूटन. वेट किती दिलं आहे, 60 न्यूटन एवढं वेट दिलेलं आहे. याच्यामध्ये कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉक्स ऑन द शेल्फ. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे त्या टिफिन बॉक्सनी, तर ते काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा सुरुवातीला आपण गिवन इन्फॉर्मेशन बघूया सॉल्व करताना. व्हॉट आर द गिवन, तर इथं आपल्याला काय दिलं, एरिया दिलेला आहे. सो एरिया ऑफ द बॉटम ऑफ द टिफिन दॅट इज 0.25 मीटर स्क्वेअर. मग हा एरिया दिला आपण किती दिला आहे, तो एरिया 0.25 मीटर स्क्वेअर हा एवढा एरिया दिलेला आहे. याच्यानंतर काय दिलं आहे बघा, वेट दिलेला आहे. सो वेट ऑफ अ बॉक्स, वेट ऑफ बॉक्स किती वेट दिलेला आहे, तर 60 न्यूटन एवढं दिलेलं आहे. 60 न्यूटन एवढं वेट दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेट काय करायला सांगितलेलं आहे, व्हॉट इज द प्रेशर. प्रेशर काय विचारलेलं आहे, आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर आपल्याला काढायचं आहे. सी हिअर प्रेशर इथे दिलेलं आहे. प्रेशरचा आपल्याला काय करू आपण, आता इथे फॉर्म्युला राईट डाउन द फॉर्म्युला फॉर प्रेशर. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स दिलेला आपल्याला, फोर्स म्हणजेच काय, इथं वेट आहे दॅट इज 60 न्यूटन एवढं वेट आहे. आणि एरिया किती दिलेला आहे, सो दॅट इज 0.25 मीटर स्क्वेअर दिलेला आहे. तर हे आपण लिहू शकतो बघा. आता हे 25 तो पॉइंट काढताना आपण काय करतो, सो these two places we have to give here two zeros and upon 25. Divide this 6000 by 25. So 25 to the 50. So 10 here 0 4 25 for the 100 and 1 0 is given here. So answer is 240. आता आपल्याला काय करायचं, त्याचा युनिट घ्यायचा आपल्याला. सो दिस वन इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो प्रेशर एक्झर्टेड बाय, काय आपल्याला विचारले, द प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉक्स. सो आन्सर काय आपल्याला येणार इथं, प्रेशर एक्झर्टेड बाय बॉक्स ऑन शेल्फ. सो ते किती येणार आहे, 240 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. So this is the example. Okay. Now, so this example is for 2 marks. किती मार्क्स साठी आहे, 2 मार्क्स साठी आहे. Now next question, see here. Write difference between following. Question 2 मतलब है, see हाँ, write difference. Write difference between following. So for that 2 marks are there, and the difference between proton and electron. Proton and electron मतलब काय करायचं आपल्याला, डिफरन्स लिहायचा आहे. Write down the difference. So see.
proton is a positively charged particles and electrons are negatively charged particles. So first difference is proton is positively charged particles and electron is negatively charged particle. So this is the main difference between these two. याच्यामधला दोघांमधला काय हा मेन डिफरन्स आहे. So proton is present in the nucleus of an atom and electron is revolved around the nucleus of the atom in a specific orbit. So this is the second difference. Proton, कुठे असतात proton? Protons are present in the nucleus. Protons are present in the nucleus of an atom. And second one is second difference of these electrons are revolve around the nucleus in a specific orbit. So this is the second. So another एक आपण आणखीन काय करू शकतो याच्यामध्ये डिफरन्स सांगू शकतो. प्रोटॉन आर रिप्रेझेंटेड बाय द लेटर P and electrons are represented by E. तर हा पण डिफरन्स आपण घेऊ शकतो. So this is the difference between proton and electron. हा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मधला काय आहे डिफरन्स आपण बघितलेला आहे. Now next question number 3. Give scientific reason of the following. Question 3. Give scientific reason. आपल्याला scientific reason द्यायचा आहे. For that 4 marks are there. First, see question. Porters use role of clock. Porters use role of clock on head during carry heavy loads. Carry heavy loads. Now see here answer of this reason. Porters use the role of the cloth on the head during carrying heavy loads. Answer see here. Keeping a roll of cloth on head that increases the area of the surface on which the weight of the basket containing heavy load. Hence the pressure produced by the force, that is the weight, that get reduced and becomes easier to carry that heavy load. म्हणजे जसं जेव्हा क्लॉथ ठेवला तर रोल ऑफ द क्लॉथ तर त्याचा काय होतो सरफेस एरिया जो आहे तो इन्क्रीज होतो आणि as the surface area increases the pressure or the force that get decreases and therefore that heavy load becomes easier to carry. Now see next question. Question here give reason of the second question. One should drink to boil the water in rainy season. Because का सांगा because in rainy season water get contaminated
contaminated due to boiling microorganisms get destroyed from water, and thus that water is we drink. त्याच्यामध्ये रेनी सीझनमध्ये काय होतं, वॉटर कंटॅमिनेट होत असतं, तर त्याचं कंटॅमिनेशन जे आहे तर ते आपण डिस्ट्रॉय करू शकतो बॉइलिंगमुळे, आणि म्हणून वेगवेगळं बॉइल्ड वॉटर जे आहे तर ते ड्रिंक करणं काय गरजेचं आहे. सो दिस इज द क्वेश्चन 3. नाव क्वेश्चन 4 सी हियर. Define following terms. For these 4 marks are there, and first one is the electric circuit. आता आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट जे आहे तर त्याचं काय करायचं आहे, डेफिनेशन सांगायचे आहे. वेगळ्या प्रकारची डेफिनेशन इथं नाही आहे. तर when cell holder and electric bulb and the plug key are connected by connecting wires, so this type of connection of electrical component is called as electric circuit. तर ही डेफिनेशन आपण सांगू शकतो. when cell holder electric bulb and the plug key, electric bulb and electric key are connected by connecting wires, this type of electric component is called electric circuit. Now second definition, infectious diseases. आता आपल्याला सेकंड जी डेफिनेशन सांगायची आहे तर ती कशाची आहे, इन्फेक्टियस डिसीजेसची सांगायची आहे. इन्फेक्टियस डिसीज याची डेफिनेशन आपण सांगू शकतो, डिसीजेस स्प्रेड through contaminated diseases spread through contaminated water, air, food or vectors. Vectors that are called as infectious diseases. So this is the definition of infectious diseases. दोन काय डेफिनेशन्स विचारलेले आहेत 4 मार्क्ससाठी. प्रत्येक डेफिनेशनला 2 मार्क्स आहेत. आता लास्टचा जो क्वेश्चन आहे
ड्रॉ नीट लेबल्ड डायग्रॅम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटची काय करायची आहे, डायग्रॅम जी आहे तर ती काढायची आहे. क्वेश्चन 5, ड्रॉ नीट लेबल्ड डायग्रॅम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटची काय करायची आहे, डायग्रॅम आपल्याला काढायची आहे. नीट लेबल्ड डायग्रॅम म्हटलं याच्यासाठी 2 मार्क्स आहेत. म्हणजे व्यवस्थित आपण लेबल देऊन काय करायचे आहे, ती डायग्रॅम काढायची आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे तुम्हाला एक स्क्रू काढायचा, त्याच्यामध्ये ड्रॉ 1 स्क्रू. So here screw that is wounded by wire and both end, so that is connected by the cell. त्याला सेलने काय केलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. So this one is a cell. Here key is present here. Now आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये याचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि हे काय आहे, निगेटिव्ह टर्मिनल. And here this one is a हा काय आहे. So pins get attracted towards, याच्यामध्ये pins दाखवायचे आहेत. That get attracted here towards this magnet. So this one is a electromagnet. आता याला आपण लेबल करूया. These are pins. This one is a screw. This one is a cell or electric cell. And this one is a key. ही काय आहे, key आहे. And this is the wire. ही काय आहे, wire आहे. कॉपर वायर म्हणू शकतो आपण. So this one is the copper wire. So this is the electromagnet. ही आपण लेबल विथ लेबल्ड काय आहे, 2 मार्क्स आहे त्याला. सो दिस इज द क्वेश्चन पेपर. तर हा काय अशा प्रकारे हा फॉर्मॅट आपण दिलेला आहे. हा क्वेश्चन पेपर युनिट टेस्टला नाही आहे, तर या प्रकारचे क्वेश्चन्स करू शकतात, युनिट टेस्टला येऊ शकतात. हा फक्त क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिलेला आहे. फक्त आपण एक मॉडेल काय केलं आहे, क्वेश्चन पेपर इथे डिस्कस केलेला आहे. याच्यामध्ये सगळे क्वेश्चन आणि आन्सर जे आहेत तर ते तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. या प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत तर त्याचे प्रॅक्टिस करायचे आहे. याच्यामध्ये फिल द ब्लँक्स, मॅच द पेअर्स किंवा ट्रू फॉल्स जे आहेत ते विचारू शकतं. गिव्ह रिझन्स आहेत, डिफरन्स विचारला, डायग्राम वगैरे. तर अशा प्रकारे काय होतात, क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात युनिट टेस्टसाठी.